पान क्रमांक 20 मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 47 ते 50 मी वाचतो, कान देऊन ऐका. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दातखाने चालेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने जगाची, देवाची आणि स्वर्गाची रहस्ये आपल्यासाठी प्रगट केलेली आहेत, सांगितलेली आहेत. आणि असंच एक उदाहरण देताना येशू म्हणाला की युगाचा शेवट कसा होईल, जगाचा शेवट कसा होईल आणि जगाचा शेवट जेव्हा होणार तेव्हा काय होईल नक्की. मग त्यांनी उदाहरण दिलं, दाखला दिला की माणूस समुद्रात जातो आणि जाळं टाकतो आणि मग त्या जाळ्यामध्ये अनेक प्रकारचे जीव येतात. म्हणजे मासे येतातच, पण माशांबरोबर बाकी दुसरे जीव येतात. आणि मग तो कोळी त्या जाळ्यातनं जे किडे आहेत, वाईट काय आहे ते फेकून देतो आणि जे चांगलं आहे, मासे जे चांगले आहेत ते भांड्यात जमा करतो. त्याप्रमाणे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानांना वेगळं करतील आणि जे दुष्ट आहेत त्यांना बाहेर टाकलं जाईल अग्नीच्या भट्टीत. तिथे रडणं आणि दात खाणं चालेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे येशूने सांगितलेलं रहस्य आहे, हे येशूने प्रगट केलेलं सत्य आहे. या जगामध्ये जगत असताना आपल्याला असे अनुभव येतात की कधी कधी दुष्ट माणसं खूप पुढे जातात आणि आपण म्हणतो चांगलं वागून मिळणार काय. पुष्कळ लोक म्हणतात की चांगलं वागून आम्हाला काय मिळणार, वाईट माणसं पुढे चालली. परंतु माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे म्हणतं आणि येशूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जगाचा न्याय होणार आहे. या जगाचा न्याय होणार आहे. नीतिमान माणसांना परमेश्वर स्वर्ग देईल आणि अनीतिमानांना, दुष्टांना नरकात टाकलं जाईल. नरक म्हणजे अग्नीची भट्टी. तिथे सदैव अग्नी असणार, सदैव आग असणार, सदैव उष्णता असणार आणि माणसं तिकडे अहर्निश, अहोरात्र 24 तास किंकाळणार, ओरडणार, रडणार आणि तिकडे दात खाणं चालेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज माणूस असा वागत आहे की जणू काही त्याला विचारणारा कोणच नाही. त्याला असं वाटतं की या जगाला कोणीही न्यायाधीश नाही आहे. माणसाला असं वाटतं की मी जर वाईट केलं तर मला काहीच शिक्षा होणार नाही. अशा रीतीने आज माणूस वागतो आहे. ह्या जगामध्ये दुष्टता कळसाला पोहोचलेली आहे. दुष्टता, क्रूरता, सगळ्या प्रकारचं वाईट जे आहे ते वाढलेलं आहे आणि माणूस अगदी बेभान होऊन वागतो आहे. इंग्रजीमध्ये शब्द वाईल्ड, एखाद्या रानटी जनावराप्रमाणे माणसाची वागणूक आज झालेली आहे आणि त्याला असं वाटतं की ह्या जगाला नियंता नाही आहे, ह्या जगाला कुणी आवरणारा कुणी नाही आहे, कुणाचा वचक ह्या जगावर नाही आहे, कुणीही या जगाला सांभाळत नाही की कुणी या जगाला शिक्षा करू शकत नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगाला देव नाही असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. जे आपण पाहतो एवढी सुंदर सृष्टी आणि सगळं काही नियमबद्ध, सगळं काही शिस्तबद्ध, ते निर्माण करत्याशिवाय होऊच शकत नाही. एवढी ट्यूब माणसाची पेटायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. या पृथ्वीला परमेश्वर नियमितपणे सूर्यप्रकाश देतो,
पाऊस देतो, झाडांना फळं येतात, पृथ्वीवरती पीक घेतो आपण, हे सगळं परमेश्वराशिवाय होणं शक्य नाही आहे एवढं मात्र माणसाच्या लक्षात येत नाही आहे. आणि माणूस आज परमेश्वराचं अस्तित्व पूर्णपणे विसरून गेलेला आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे या जगाचा न्याय होणार आहे आणि जी चांगली माणसं आहेत ती स्वर्गात घेतली जाणार आहेत. हालेलुया. आणि जी वाईट माणसं आहेत, जी दुष्ट माणसं आहेत, मुद्दाम दुष्ट शब्द वापरलेला आहे, जी दुष्ट माणसं आहेत, अनीतिमान आहेत, ज्यांची चाल वाकडी आहे, अशा लोकांना परमेश्वर अग्नीच्या भट्टीत टाकणार आहे, नरकात टाकणार आहे. हे सत्य आहे. हे सत्य आज माणसाला माहीत नाही आहे. माणूस असं म्हणतो की आम्ही पुष्कळ ज्ञान मिळवलं, पण जे ज्ञान आम्ही मिळवत आहोत ते ज्ञान खरंच ज्ञान नाही आहे. ते ज्ञान खरंच नाही आहे. ते ज्ञान जे आहे ते तकलादू आहे, बंडल आहे, जेन्युइन नाही आहे. जर मला समजत नाही की मी मेल्यानंतर कुठे जाणार, जर मला माहीत नाही आहे की या जगाला निर्माण करता आहे, जर मला माहीत नाही आहे की या जगाचा न्याय होणार आहे, जर मला माहीत नाही आहे की परमेश्वर स्वतः लोकांना स्वर्गात किंवा नरकात पाठवणार आहे, तर जे काही मी पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे त्याचा उपयोग काय? मी वकील झालो असेन, मी इंजिनियर झालो असेन, मी प्राध्यापक झालो असेन, पण मला जर ह्या गोष्टी कळत नाहीत तर मला उपयोग काय? म्हणून येशू म्हणाला, मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? माझ्या नावासमोर एवढ्या मोठ्या पदव्या आहेत आणि मी जर मेल्यावर नरकात जाणार असेल तर फायदा काय? माझ्याकडे 10 बंगले आहेत, 25 कार्स आहेत, पण मी मेल्यावर नरकात जाणार असेल तर फायदा काय? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, जे खरं ज्ञान आहे त्यापासून माणूस आज दूर आहे. मी या जगात कशासाठी आलेलो आहे आणि ह्या जगात मला कसं जगायचं आहे आणि ह्या जगानंतर मी कुठे जाणार आहे, या जगाचं काय होणार आहे, हे जर मला ठाऊक नसेल तर माझ्याकडे खरं ज्ञान नाही आहे. कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञान दिलं जातं, विद्यापीठामध्ये आम्ही ज्ञान घेतो, पण ते ज्ञान जे आहे ते क्षणभंगूर आहे, अल्पजीवी आहे, तकलादू आहे. त्यात खरं तथ्य नाही आहे. जे ज्ञान आम्हाला स्वर्गाविषयी, देवाविषयी, न्यायाविषयी, तारणाविषयी काहीही सांगत नाही आहे, ते खरं ज्ञान नाही आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, एखादा मनुष्य BA पास झाला म्हणजे तो दुष्टतेने वागत नाही का? एखादा मनुष्य BCom झाला म्हणजे तो चोरी करत नाही का? हे ज्ञान घेऊन आम्ही पापापासून दूर राहू शकतो का? नाही राहू शकत. शिकलेली माणसं जास्त पाप करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे एवढं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा आम्ही नीतिमान होत नाही. शिक्षण घेऊन आम्ही सज्जन बनत नाही. शिक्षण घेऊन आमचा दुष्टपणा जात नाही. मग एक शिक्षण काय कामाचं आहे? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे सत्य आहे आणि ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे की ह्या जगाला नियंता आहे, ह्या जगाला निर्माण करता आहे आणि हा निर्माणकर्ता जो आहे तो एक दिवस या जगाचा न्याय करणार आहे. कोणताही मनुष्य या न्यायातनं सुटणार नाही, कुणीही सुटणार नाही. जसं आपण करू तसं आपण भरू. जर आपण चांगलं केलं असेल तर आपण देवाच्या स्वर्गात जाऊ आणि जर आपण वाईट जीवन जगलो असू तर आपण नरकात जावं लागेल. आणि नरक म्हणजे कायमचं नष्ट होणं. नरकातनं कोणी बाहेर येऊ शकणार नाही. सदा सर्व काळ, सदा सर्व काळ, अनंत काळ, न संपणारा काळ माणूस अग्नीच्या भट्टीत राहणार. आणि बायबल कोणीतरी सांगितलेलं आहे, कोणी नरकाचा अनुभव घेतला त्याने सांगितलेलं आहे की नरकामध्ये आग आहे पण प्रकाश नाही आहे. हालेलुया, हालेलुया. आग आहे परंतु प्रकाश नाही आहे. अग्नी म्हणजे उष्णता आहे परंतु प्रकाश नाही आहे. तिथे अग्नी दिसतो पण प्रकाश बाहेर पडत नाही, फक्त उष्णता बाहेर पडते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहोत ह्याच्यावर आपण चिंतन करण्याची गरज आहे. या जगामध्ये जे काही दुःख आपल्याला येतात त्या दुःखाने आपण सावध होतो का? त्या दुःखाने आपले डोळे उघडतात का? आजार आल्यानंतर आपण चिंतन करतो का की मला आजार का आला, मला आजार का आला, मी आजारी का पडलो? तुमच्या जीवनात संकट आल्यावर तुम्ही विचार करता का हे संकट माझ्या वाट्याला का आलं?
तुमची बायको नेहमी आजारी असते, तुम्ही डॉक्टरकडे तिला घेऊन जाता आणि डॉक्टर बिल घेतात, पैसे घेतात. दर महिन्याला तुम्ही बायकोसाठी 10 ते 15,000 रुपये औषधाला संपवता. तुम्ही कधी विचार केला का मला हा खर्च का येतो, हा भुर्दंड मला का सोसावा लागतो? जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला समजेल की ऑफिसमध्ये तुम्ही लाच घेता, रोजची लाच घेता. टेबलाखालचे वरचे चहा पाणी इकडून घ्यायचे तिकडून भरायचे. हालेलुया, हालेलुया. मग जेव्हा तुमची बायको आजारी पडते, महिन्याला 10-15,000 रुपये खर्च येतो, तेव्हा तुम्ही विचार केला का हा खर्च मला काय येतो दर महिन्याला, मला हा भुर्दंड का सोसावा लागतो? मग तुमची टीप पेटेल की मी ऑफिसमध्ये लाच घेतो रोज आणि म्हणून मला हा खर्च येतो. तुम्ही लाच घेणं बंद केलं, बायको आजारी पडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यावर जी संकट येतात ती काय येतात, आजार येतात ते काय येतात? आपण शहाणे व्हावे म्हणून येतात, आपले डोळे उघडावेत म्हणून येतात, आपण झोपेतनं उठावं म्हणून येतात. त्या आपण विचार केला पाहिजे असं का घडतं माझ्या जीवनामध्ये? देव मला काहीतरी सांगू इच्छित आहे, देव मला काहीतरी शिकवत आहे आणि मी मार्ग बदलायला पाहिजे, मार्ग बदलायला पाहिजे, रस्ता बदलायला पाहिजे, टर्न व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचा उद्देश काय आहे? देवाचा उद्देश हाच आहे की आपण मार्ग बदलावा आणि एक दिवस देवाने आपल्याला स्वर्गात घ्यावं. हालेलुया. मानवी जीवनाचं यश कशावर अवलंबून आहे? जर माणूस स्वर्गात पोहोचेल तर तो यशस्वी, स्वर्गात पोहोचणार नाही तर अयशस्वी. आपण असं जीवन जगावं की एक दिवस देवाने आपल्याला स्वर्गात घ्यावं. आणि त्यासाठी देव काय करतो? देव आपल्याला चिमटे घेतो. चिमटे, चिमटे म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर, दमा, लिव्हर सिरोसिस आणि काय काय सोरायसिस, हे सगळे जे आहेत ते चिमटे आहेत. इतकंच नाही, कर्ज, कर्ज होतं पुष्कळ लोकांच्या डोक्यावर, बेकारी, नोकरी नाही आहे, धंद्यामध्ये अपयश, ही सगळे चिमटे आहेत. या चिमट्यातनं आपण शिकायला पाहिजे, मार्ग बदलायला पाहिजे. तुम्ही धंद्यामध्ये पडलात, कोसळलात, पण मला उत्तर द्या की जेव्हा तुमचा धंदा जोरात चालत होता तेव्हा तुमच्या हातात पैसा येत होता, त्या पैशाचं तुम्ही काय केलं? त्या पैशाचं काय केलं? तो पैसा उधळून टाकला, चैन विलास केला आणि त्या पैशाचा दुरुपयोग केला. मग धंदा कोसळणार, बिझनेस पडणार, नुकसान होणार, बिझनेस बंद करायची वेळ येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगातलं आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराच्या कॅमेराखाली आहे. परमेश्वराचा कॅमेरा 24 तास चालू आहे. तो असला साधा कॅमेरा नाही आहे, तो भारी कॅमेरा आहे. हा कॅमेरा त्याच्यापुढे कचरा आहे, तो कॅमेरा भारी आहे. सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांची सगळी जीवनं बरोबर टिपतो. आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हा देव आपल्याला सगळा सिनेमा दाखवेल. कोणत्या दिवशी आपण काय केलं, काय बोललो, आपलं सगळं जीवन देवासमोर क्लिअर आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर ह्या जगातल्या मोठमोठ्या इमारतीकडे पाहत नाही आहे, सुंदर बिल्डिंग्सकडे पाहत नाही आहे. परमेश्वर ह्या जगातल्या तुमच्या कारकडे पाहत नाही आहे, विमानाकडे पाहत नाही, मोबाईलकडे पाहत नाही, लॅपटॉपकडे पाहत नाही. या गोष्टी देवाच्या दृष्टीने कचरा आहेत. देव आपल्या हृदयाकडे पाहतो. हालेलुया. देवाला बाकी कशातही इंटरेस्ट नाही, देवाला फक्त मानवी हृदयामध्ये इंटरेस्ट आहे. हे चांगलं तर जग चांगलं. हालेलुया. आणि आपण सगळं स्वच्छ ठेवतो, सगळं स्वच्छ ठेवतो, पण एक गोष्ट स्वच्छ करत नाही. घर स्वच्छ, गाडी स्वच्छ, कपडे स्वच्छ आणि आंघोळ पण घालतो आणि नीट नेटकं. काही लोक सेंट मारतात, अंगाला सेंट मारतात, अत्तर. पण हे सगळं स्वच्छ केलं पण हृदय स्वच्छ नाही केलं तर काय फायदा? हालेलुया.
समोरनं बाई आली, म्हणजे काय घाणेरडा आहे हे, घाणेरडा आहे. साडी असेल, साडीवरती अत्तर असेल, अत्तराचा वास असेल, पण तिला बघितलं असं जर केलं तर इकडे घाण आहे. साडी सुंदर नेसणं सोपं आहे, पावडर लावणं सोपं आहे, लिपस्टिक लावणं सोपं आहे, अत्तर लावणं सोपं आहे, पण हे साफ करणं कठीण आहे. हालेलुया, हालेलुया. आणि हे साफ करावं ही देवाची इच्छा आहे. देव बाकी काही पाहत नाही आहे. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की सगळी गोरी माणसं स्वर्गात जाणार, काळी माणसं नरकात जाणार, असं मला वाटतं. साफ चूक आहे. सगळी गोरी माणसं स्वर्गात गेली तर आपल्या भारतीयांचं काय होणार, आणि आपलं तर काहीतरी, पण ते आफ्रिकन लोकांचं काय होईल मग. निग्रो लोक काळे कुट्ट असतात, बरोबर. असं देवाने नाही सांगितलं की सगळी उंच माणसं स्वर्गात, तोकडी माणसं नरकात. तसं जर चिनी लोकांचं काय होईल, ते सगळे चिनी एवढे असतात, बरोबर. असं नाही देवाने सांगितलं की सगळे शिकलेली माणसं स्वर्गात आणि न शिकलेली माणसं नरकात. अजिबात नाही, असं अजिबात नाही. असं नाही देवाने सांगितलं सगळी श्रीमंत माणसं स्वर्गात, गरीब माणसं नरकात. म्हणजे मुंबईला पण झोपडपट्टीत आणि मेल्यावर पण नरकात. नाही नाही नाही, असं नाही सांगितलं देवाने. हालेलुया, हालेलुया. देव ह्या गोष्टी बघणार नाही आहे. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात हे देव बघणार नाही. तुम्ही शिकलेले आहात की न शिकलेले आहात देव बघणार नाही. तुम्ही उंच आहात की तोकडे आहात देव बघणार नाही. तुम्ही गोरे आहात की काळे आहात देव बघणार नाही. ह्या गोष्टींकडे देव बघत नाही. देव तुमच्या हृदयाकडे बघतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण बेसावध राहू नये. आणि या जगामध्ये मोठं ज्ञान आहे. कोणतं ज्ञान, की जगात देव नाही आहे, चांगलं करून काय फायदा. तुम्ही वाक्य ऐकलंच बऱ्याच वेळेला, चांगलं करून काय फायदा. चांगलं करून काय फायदा ते एक दिवस कळेल. जगाचा न्याय होईल. बायबलच्या वचनाप्रमाणे सगळी राष्ट्र येशू समोर जमवली जातील. येशू न्यायासनावर बसेल. उजवीकडच्यानं सांगेल स्वर्गात जा, डावीकडच्यानं सांगेल नरकात जा. हालेलुया. कोणीही चुकू शकणार नाही हा न्याय. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, म्हणून तुम्हाला आणि मला देवाला आवडेल असं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपण चुकीच्या मार्गावर असू, मार्ग बदलायला पाहिजे. आपण चुकीच्या मार्गावर असू, मार्ग बदलायला पाहिजे. रोज लाच घेत असाल, एक तर ती नोकरी सोडा, नाही तर डिपार्टमेंट बदला. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्याला सावध करत आहे आणि सांगत आहे की या जगाला न्याय आहे आणि देवदूत येऊन नीतिमानांना दुष्टापासून वेगळे करतील. नीतिमान लोक स्वर्गात जातील, दुष्ट लोक नरकात जातील. नरकात म्हणजे कायमच्या अग्नीच्या भट्टीत. कायमच्या अग्नीच्या भट्टीत. माणूस कितीही शिकला, कितीही मोठा झाला, तरी त्याला ही कोडे उलगडत नाहीत. जगाच्या पाठीवर किती लोक शिकले, खूप ज्ञान घेतलं, परंतु त्यांना जीवन मरणाचं रहस्य उलगडलं नाही. स्वर्ग नरकाचं रहस्य उलगडलं नाही. परमेश्वराचं रहस्य उलगडलं नाही. कितीही शिकलेला माणूस असला की तो मेल्यानंतर त्याचा पाय हलत नाही, हात हलत नाही, डोळे उघडत नाहीत, काही नाही आहे, सगळं शून्य. माणूस कितीही मोठा असला तो मेल्यानंतर शून्य होऊन जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये म्हटलेलं आहे मानवजात गवतासारखी आहे. गवत सुकतं आणि फूल गळतं. माणसाचं वैभव गवताच्या फुलासारखं आहे. माणूस संपून जातो आणि मग त्याचं वैभव निघून जातं. आपल्याला क्षणाचं आयुष्य लाभलेलं आहे. 50 वर्षे, 60 वर्षे, 80 वर्षे, आणि मग कोणी 100 वर्षे जगतं, बस त्याच्यानंतर निघून जातो आपण. या जगात आपण कायमचे राहणार नाही आहोत. पुष्कळ लोकांचं लक्ष संपत्तीकडे असतं आणि संपत्ती मिळवण्यासाठी ते कोणत्याही प्रकारची दुष्टता करायला तयार असतात. दुष्टतेने का वागतात? कारण त्यांना संपत्ती पाहिजे.
परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही संपत्ती आपण कुठे नेणार आहोत? कुठेच नेऊ शकत नाही. आपण जेव्हा मरू तेव्हा आपण आपल्या शरीराला पण घेऊन जाऊ शकत नाही, कारण शरीरावरचा ताबा सुटतो. मेलेला माणूस हात वर करू शकत नाही, इतकंच काय डोळे उघडू शकत नाही. हात वर करणं सोडून द्या, पण त्याला डोळे उघडता येत नाहीत. आपल्या जीवनावर आपला काही ताबा नाही आहे. वी हॅव नो कंट्रोल ओव्हर अवर लाईफ. वी हॅव नो कंट्रोल. आय से ॲब्सोल्युटली नो कंट्रोल. ज्यांना पक्षघाताचा झटका आला अशा पुष्कळ लोकांना मी भेटलो आणि बोललो. मी त्यांना विचारलं पक्षघाताचा झटका आला कसा? तेव्हा त्यांनी सांगितलं, एकाने मला सांगितलं, मी रात्री झोपलो होतो, सकाळी उठलो, हात वर करायला जातो, हात वर होत नाही आहे, हात वर होत नाही आहे, पाय हलत नाही आहे. रात्री झोपलो तेव्हा बरा होतो, रात्री झोपलो सकाळी उठायला जातो, हात वर होत नाही आहे, पाय वर होत नाही आहे. मी ताकद लावतो, काही होत नाही आहे. म्हणजे काय झालं? तेव्हा मला कळलं की मला पक्षघाताचा झटका आलेला आहे. रात्रीपर्यंत हात वर होत होता, पाय वर होत होता, उठताना काहीच नाही आहे. पक्षघाताचा झटका ज्यांना येतो त्यांची मुलाखत घ्या. त्यांना हात त्यांचा दिसतो पण हलवू शकत नाहीत, पाय त्यांना दिसतो हलवू शकत नाहीत. माणसाला आपल्या शरीरावर काही नियंत्रण नाही आहे, जीवनावर काही नियंत्रण नाही आहे. आपण परमेश्वराच्या हातची बाहुले आहोत आणि म्हणून आपण हे सत्य समजून घेतलं पाहिजे. डोळे उघडले पाहिजेत, आपण जागं झालं पाहिजे. वर्ष निघून जातात. 25 वर्षाच्या तरुणाला वाटतं की मी काय करू आणि काय नाही. बरोबर? आपण काय म्हणतो, याच्या अंगात रक्त सळसळतं आहे. हां, 25 वर्षाचा तरुण कसं चालतो? शर्टची वरची बटणं उघडी, बरं, शर्टचं वरचं बटन उघडा, काळा वावळ. आज आपण चमकतो, नंतर मावळतो. मानवी जीवन अतिशय क्षणाचं आहे. वर्ष पटापट निघून जातात. 1981 साली मी कॉलेजला लेक्चरर झालो, तेव्हा माझं वय 21 वर्ष होतं. आणि मी 21 वर्ष होतो, मला एवढा गर्व होता. मी सगळ्यांना सांगायचो की मी कमी वयामध्ये प्रोफेसर झालो, लेक्चरर झालो. आणि हळूहळू मी तिथे लेक्चरर झाल्यानंतर 15 वर्षांनी मी एक दिवस मुलांना सांगितलं की मी आय एम द यंगेस्ट लेक्चरर, मी सगळ्यात तरुण लेक्चरर आहे. मुलं म्हणतात सर चुकीचं आहे, तुमच्यानंतर जॉईन झालेले आहेत ते तरुण आहेत. हां, मी विसरलो. म्हटलं आता मी 36 वर्षाचा झालो, मी विसरलो. मला वाटलं अजून मी 21 वर्षाचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वर्ष पटापट निघून जातात आणि माणूस तारुण्यातनं वार्धक्याकडे जातो, म्हातारपणाकडे जातो. आणि मग आपलं उमजतं की आपली वेळ जवळ आलेली आहे, आपला प्रवास संपलेला आहे, चर्चगेट स्टेशन जवळ आलेलं आहे. बोरिवली, अंधेरी, वा. पण एकदा बॉम्बे सेंट्रल पार झालं की आपल्याला आपली बॅग कुठे आहे? हां, बॉम्बे सेंट्रल पार झाल्यानंतर माणूस बॅग शोधतो, लवकरच चर्चगेट येणार आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, वर्ष पटापट निघून जातात. माणूस आपल्या गुरमीत असतो. कशात असतो? गुरमीत असतो. मला कोण काय करणार, मला काय बोलणार. एखाद्या बाईला सांगू नका, काय ग सगळ्या मुलीच का? किती मुली? 5 मुली. काय ग सगळ्या मुलीच का? बाबा 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 असं बोलू नका. तुमच्या मुलीला सगळ्या मुलीच होतील मग. हालेलुया. बरोबर? म्हणून आजकाल मी कोणालाही सांगत नाही टक्कल पडलं तर. मी घाबरतो. कोणाला सांगितलं काय टक्कल पडलं का, माझे केस सांभाळ, नको नको नको. मी जेव्हा आरशात बघतो, माझे केस बघतो, देवाचे आभार मानतो, आहेत डोक्यावर आहेत केस. कोणालाही बोलू नका काय टक्कल पडला. टक्कल पडलं बोललं की तुमचं पडलं म्हणून समजा. हां, कधी बोलू नका टक्कल. कोणाला सांगू नका हिच्या मुली सगळ्या काळ्या, हिच्या मुली सगळ्या काळ्या. बाबा 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 बाबा, तुमच्या मुली झाल्या असतील तर आता मुलींच्या मुली काळ्या निघतील. बरोबर? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना मी काय सांगतो आहे की जगाला निर्माण करता आहे, तो झोपलेला नाही आहे, तो जागा आहे, तो नियंता आहे, त्याचा फुल कंट्रोल आहे. हालेलुया. पूर्ण कंट्रोल आहे, 100% कंट्रोल. हे जग
अमेरिकेचा अध्यक्ष चालवत नाही आहे, हे जग रशियाचा अध्यक्ष चालवत नाही आहे, हे जग कोणताही माणूस चालवत नाही आहे. ह्या जगाला नियंता आहे, ह्या जगाला निर्माणकर्ता आहे, या जगाला रखवालदार आहे, ह्या जगाला वाली आहे, कैवारी आहे आणि तो परमेश्वर आहे आणि त्याचा कॅमेरा 24 तास चालू आहे. हालेलुया, हालेलुया. आपण सगळ्यांनी सावधानतेने जगलं पाहिजे, आपण सगळ्यांनी दक्षतेने जगलं पाहिजे. चूक करू देता कामा नये, सावध राहिलं पाहिजे आणि चूक झाली, अपराध झाला तर देवाकडे क्षमा मागायला पाहिजे. हालेलुया. आपण चुकल्यावर हात जोडून देवाकडे क्षमा मागायला पाहिजे. परंतु माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, बेसावध जीवन जगू नका. बेसावधानतेचं फळ काय आहे? नरकात जाणं. पुष्कळ लोकांना असं वाटतं आम्हाला कोणी पाहत नाही, आम्ही काही करू शकतो. नाही, कोणी काही करू शकत नाही. निर्माणकर्ता आणि नियंता जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोक म्हणतात ना, ते खरं आहे, 50 पर्यंत पाप करा, 50 नंतर पाप भोगा. बरोबर? 50 पर्यंत आणि 50 नंतर ऐक ऐक. कोणीही देवाच्या न्यायातून सुटणार नाही. हालेलुया. कुणीही देवाच्या न्यायातून सुटणार नाही. देवाचं नियंत्रण गेलेलं नाही आहे, देवाचा ताबा पूर्ण आहे जगावर. आणि म्हणून आपण सावधानतेने वागलं पाहिजे, नीट वागलं पाहिजे, देवाचे नियम पाळले पाहिजेत, देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आपल्याला देवाच्या स्वर्गात पोहोचायचं आहे, आपल्याला देवाच्या मर्जीत राहायचं आहे. देवाची मर्जी आपल्यावर असली पाहिजे. देवाला आवडेल असं आपण जीवन जगायचं आहे. देवाच्या पसंतीस आपण उतरायला पाहिजे. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. नीतिमानांना दुष्टापासून वेगळं करण्यात येईल, दुष्टांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल, नीतिमान स्वर्गात जातील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.